नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी एक चांगली बातमी आहे। बौद्धिक मेजवानी आणि सकळ जनशहाणी करण्याचा प्रयत्नात असलेली जिजाऊ सावित्री व्याख्यानमाला यावर्षी 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी अहमदपूर येथे होत आहे। अहमदपूर येथे यावर्षीची ही व्याख्यानमाला दिनांक 21, 22, 23 फेब्रुवारी 2024 रोजी संस्कृती मंगल कार्यालय, कॉलेज रोड येथे दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे। जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचे हे 18वे वर्ष असून या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प मीडिया आमचा आवाज कुणाचा या विषयावर शर्मिष्ठा भोसले, पत्रकार, मुंबई या गुंफणार आहेत। तर दुसरे पुष्प आयुष्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर डॉक्टर संजय कळमकर, अहमदनगर हे गुंफणार आहे। तर तिसरे पुष्प चंद्रकांत झटाले हे स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव या विषयावर सुंदर अशी मांडणी करणार आहेत। मित्रांनो, अहमदपूर तालुक्यातील सर्व जनतेसाठी ही एक बौद्धिक मेजवानी असून सकळ जनशहाणी करण्याचा जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेचा हा प्रयत्न आहे। मंडळी, लोकशाहीनिष्ठ, धर्मनिरपेक्ष आणि संविधानाची बूज असणाऱ्या तमाम बंधू भगिनींनो सावधान, रात्र वैऱ्याची आहे। संविधानाच्या अस्तित्वावरच घाला बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आज खऱ्या अर्थाने राजघटनेची होणारी पायमल्ली, लोकशाही आणि स्वायत्त संस्थांचा ऱ्हास हा आम जनतेचा चिंतेचा व चिंतनाचा विषय बनला आहे। कारण की बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफ़ी है, हर शाख पे उल्लू बैठे हैं, अंजाम ये गुलिस्ता क्या होगा, शायर हुसेन रिजवानी। आणि मग याचा परिणाम म्हणून स्त्रियांच्या अब्रूंची विटंबना करणारे मणिपूर बलात्कार व हत्याकांड प्रकरण, बिल्किस बानो बलात्कार व कुटुंबियांची हत्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता व किळसवाना सत्कार, राष्ट्राची शान, जागतिक स्तरावर कीर्तिमान करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण व घोर अवहेलना, शेतकरी आंदोलनातील 700हून जास्त शेतकऱ्याचे बलिदान, निवडणूक आयोगातील अनागोदी, 10 वर्षाच्या कालावधीत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा केलेला विश्वविक्रम, CBI व EDची भीती घालून विरोधी पक्ष फोडणे, भ्रष्टाचारी राजकर्त्यांना सत्तेच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ करणे। सांगा भावांनो, हे सर्व प्रकार रामराज्याची लक्षणे आहेत का? ज्यांच्या भूलथापांना फसून आपण बळी पडतो। म्हणतात ना, माणसं मनाला व बूट पायाला जर इजा करत असतील तर समजून जावं की ती आपल्या मापाची राहिली नाहीत। त्यांना आता दूर करण्याची वेळ आली आहे। अशा खलनायकी लोकांची समाजातील नकारात्मकता पुढे आणून त्यावर प्रहार करण्याची हिंमत जोपर्यंत दाखवली जात नाही तोपर्यंत सकारात्मक असे काही जन्मास येत नाही। म्हणून सत्याचे जागरण व विवेकाचे प्रबोधन सतत व्हावे, त्यातून लोक चळवळ उभी राहावी म्हणून हा विवेकी प्रपंच करीत आहे। सहकुटुंब सहपरिवार जिजाऊ सावित्री व्याख्यानमालेस उपस्थित राहून या सुंदर अशा मेजवानीच्या सकळ जनशहाणी करण्याच्या प्रयत्नाचा आपणही एक भाग व्हावा, या व्याख्यानमालेचा उपस्थितीचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती संयोजकाच्या वतीने करण्यात आली आहे।